स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सांबरे, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे। आज आपण राष्ट्रभूषण चौक येथे आलेलो आहेत। आपली या जे भ्याड हल्ला झालेला आहे काश्मीरमध्ये त्याविषयी आता आपले जे संघटनेचे जे कार्यकर्ते, महिला, लहान मुलं यांच्या वतीनं जी आज रॅली काढण्यात आली आहे, तर खडकमाळ आळी चौकामधून तिथून ते राष्ट्रभूषण चौकापर्यंत जी रॅली काढण्यात आली आहे, त्यांच्या पाकिस्तानमध्ये जे अतिरेकी भारतातून काश्मीरमध्ये बेछूट गोळीबार केला व निष्पाप लोकांवर त्यांनी गोळीबार केल्याबद्दल त्यांचा निषेध असो असे यासाठी आज आता रॅली काढण्यात आलेली आहेत। त्याविषयी माननीय श्री आपले रॅलीचे आज बाळासाहेब पायगुडे या आपल्या पुणे डिजिटल मीडियाला आपले मनोगत व्यक्त करतात। काश्मीरमध्ये जो 22 तारखेला पहलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर जो हल्ला केला, त्यामध्ये 27 पर्यटक, एकूण हिंदुस्थानमधले 27 पर्यटक, त्यापैकी आपल्या पुण्यामधील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज ही रॅली काढलेली आहे। कॅन्डल मार्च तो काढला, परंतु ज्या आतंकवाद्यांचा जो मेन ध्येय आहे, उद्देश आहे की भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगा व्हावा, म्हणून त्यांनी त्या पर्यटकांना धर्म विचारला, ते हिंदू म्हणल्यावर त्यांना गोळ्या घातल्या किंवा त्यांना कुराण वाचायला लावलं, कुराण वाचता नाही आलं त्यांना गोळ्या घातल्या त्यांनी। परंतु माझं एक म्हणणं आहे, आम्ही आज माझं वय 62 चालू आहे, आम्ही या खडकमाळ ठिकाणी राहतो। या ठिकाणी पंच हाऊस चर्च किंवा शेजारीच मोमीनपूर आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला किंवा आमच्या ज्या वयस्कर लोकांना आठवत नाही की आम्हाला पंच हाऊसमध्ये तिथल्या ख्रिस्ती बांधवांनी आम्हाला गुंचंडीला धरून आत नेले आणि तुम्ही बायबल वाचा किंवा प्रार्थना करा किंवा मोमीनपुऱ्यातनं जाताना आम्हाला कुणी गचंडीला धरून मशिदीत नेलं नाही की तुम्ही या आणि कुराण वाचा, तुम्ही नमाज पाळा, असं कधी कुणी आम्हाला केलेलं नाही। त्यामुळं भारतात आपला हा भारत एक संध आहे। हिंदुस्थान, भारत म्हणण्यापेक्षा आपल्या देशाला 3 नावं देतात, इंडिया, भारत आणि हिंदुस्थान। हिंदुस्थानमध्ये राहणारे आपण सर्व हिंदू आहेत, त्यामध्ये मग जातपात ही बघितली जात नाही। त्यामुळं आपण सर्वांनी हा भ्याड हल्ल्याचा निषेध करून आपण सर्वांनी एकी दाखवली पाहिजे आणि एकीनंच राहायला पाहिजे। जे आत्ता मीडियावर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं जातं आहे की आता आपण मुस्लिमांकडनं हे खरेदी करायचं नाही, ते खरेदी करायचं नाही, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। म्हणून आपण सर्वांनी एक संध राहून सर्वांनी जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा पूर्णपणे निषेध करायचा आणि पाकिस्तान विरोधात हे राजकीय लोक काय करतील ते करतील, पण आपल्याला राजकीय त्याचा हेतू किंवा काय आपल्याला साधायचं नाही। त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व पर्यटकांबद्दल श्रद्धांजली वाहून त्या भ्याड हल्ल्याबाबत मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि पाकिस्तान मुर्दाबाद म्हणून घोषणा देतो। एक तंटे लावण्याचा प्रयत्न करत आहेत असे काही समाजकंटक, त्यांना हे सांगण्याचा उद्देश आहे की आज या ठिकाणी खडकमाळ आणि राष्ट्रभूषण चौक येथे हिंदू असलेत, आज आमचे शाबीरबाईसुद्धा आता सोबत आहेत, ते आपले मनोगत व्यक्त करतात। 22 एप्रिल रोजी जो काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो पर्यटकांवर निष्पाप हल्ला झालेला आहे, मी त्याचा सगळ्यात पहिला निषेध करतो। आणि आत्ता नानासाहेब पायगुडेंनी सांगितलं की ज्या पद्धतीने धर्मामध्ये भांडण लावण्यासाठी जात वगैरे, परंतु ज्या गुजरातच्या 7-8 महिला होत्या त्यांना वाचवण्याचं काम एक पुरुष करत होता, जो घोड्यावरती, त्याचं नाव सलमान मला वाटतं, सलमान म्हणून होता, त्यांनी फार त्या अतिरेक्यांच्या लढा दिला, त्यांनी हातातली रायफल ओढून घेतली, परंतु त्या स्वतः वारला, म्हणून त्या महिलांचे त्यांना ड्रायव्हरपर्यंत त्यांनी सुखरूप पोहोचलं, गाडीपर्यंत। म्हणजे असा प्रकारचा कुठलाही प्रकार, हे काही लोक जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात पुणे शहरामध्ये आणि संपूर्ण भारत
भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे याच्यात मृत्यू पावलेत त्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण. हे जे समाजकंटक हिंदू मुसलमान ख्रिश्चनमध्ये जे भांडणं लावत आहात, आज आपण सुद्धा मुस्लिम आहात, तर त्या भांडणं लावणाऱ्या या ज्या समाजकंटकांना असं काय कडक उपदेश देत आहे? आपलं कडक उपदेश आहे की आम्ही जरी मुस्लिम असतो, आम्ही भारतातले रहिवासी, आम्ही सर्व एक आहोत. हिंदू आम्ही कुणाचे कोण हे नाही आहे की आम्ही सर्व एक आहोत. तुम्ही आमच्यात किती प्रयत्न करा भांडण लावून तर आम्ही भांडणार नाही. पुणे शहर शिवसेना उपाटा गटचे संघटक, पुणे शहर संघटक माननीय श्री किशोर भाऊ राजपूत उर्फ बापू हे आज या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांचा उद्देश काय आहे आपण या दृष्टिकोनातून पाहतो. बापू, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याविषयी आपण जी रॅली काढली याविषयी काय रूपरेषा आहे ते आपण सांगा. रूपरेषा काय, संपूर्ण आज हिंदुस्थानमध्ये जी ही घटना काश्मीरमध्ये घडलेली आहे पहलगाममध्ये, जी अनपेक्षित होती. जे निष्पाप लोक होते, जे काही लोक तर लग्न करून अशी आठ जोडली होती की त्यांच्या हातावरची मेहंदी बी गेलेली नव्हती आणि ती लोक तिथं मधुचंद्राला गेलेली, फिरायला गेलेले नवीन जोडी आणि त्यांच्या नशिबी असं आलं की आपला नवरा असा पडलेला आहे गुडघा होऊन आणि तिथं आपण बसलेलो आहे. विचार करा किती वाईट घटना आहे. हे करणाऱ्याची म्हणजे खरीच प्रवृत्ती ही ठिसून टाकली पाहिजे. मित्रांनो, आज या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर हिंदुस्थानमध्ये या झालेल्या घटनेविषयी खदखद आहे नव्हे तर प्रचंड चीड आहे की आम्ही ज्या विश्वासाने या केंद्र सरकारला बी आम्ही निवडून दिलं सगळ्यांनी. आपण जे काय सरकार असेल ते आपण राजकारण इथं करत नाही, परंतु त्या सरकारची तुम्ही चौकीदार म्हणवताना, तुम्ही देशाचे चौकीदार म्हणवताना मग तुम्ही या अतिरेक्यांना चौकी पार कशी काय होऊन दिली? तुम्ही यासाठी अपात्र ठरलेला आहात. तुम्ही या ठिकाणी आमच्या गोरगरीब जनतेचं रक्षण झालं पाहिजे, त्यांची जीविताची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अमित शहा काही घटना, रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. ही घटना आहे का नाही आपल्या इथं? अनेक रेल्वे मंत्री असेल, कोणी असेल, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आज निष्पाप लोकांचा 27 लोक तर पेपरमध्ये आलेत, 40च्या वर गेलेले असतील. त्यातील मागाशी पायगुडे म्हणले 2 पुण्यातले नव्हे, 6 महाराष्ट्रातले मराठा समाजाचे लोक त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. मग तुम्ही याच्यावर काय विचार करणार आहात का नाही? तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तातडीने, कारण तुम्ही जो विश्वास आम्हाला दिला त्या विश्वासाने तुम्ही 370 घालवलं. मी कोणावर टीका करत नाही, पण 370 घालवलं. आता अतिरेकीचे हल्ले होणार नाही हा विश्वास तुम्ही आम्हा जनतेला दिला, भारतीयांना. आणि हे काय उरीचं हत्याकांड झालं, पुलवामा झालं, आता ह्याच्यानंतर दुसरी प्रतीक्षा करायची आणि आम्ही मेणबत्त्या जाळत बसायचं का? मित्रांनो, आज या ठिकाणी विचार करायची गोष्ट आहे की ज्या पुलवामामध्ये म्हणतात परिंदा भी पग नाही मार सकता, अशी परिस्थिती असताना तिथं प्रचंड RDX भरलेली गाडी, त्या ठिकाणी मिलिटरीच्या आपलं रक्षण करणाऱ्या फौजी लोकांच्या ह्याच्यावर जाती, त्याला धडकतील. त्या 40-42 सैनिकांचा रक्ताचा चिखल होतो, चिंधड्या उडतात, त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे होतात आणि त्याचा आजपर्यंत तपासाचं त देखील केंद्र सरकार करू शकले नाही. हा निषेधाचा प्रकार आहे का नाही? कुठेतरी आम्ही याविषयी यांच्यावर टीका केली पाहिजे का नाही? आम्ही यात पक्षपात करत नाही, परंतु आज तुम्ही जर आपल्या फौजीमध्ये बघितलं, इंडियन मिलिटरीमध्ये, तर मराठा फाउंड्री आहे, मराठी इन्फंट्री आहे, लढणारी आहे, साहसी आहे, धाडसी आहे. तसंच राजपूत बटालियन आहे, फार नावाजलेले शीख बटालियन, गोरखा बटालियन हे सगळे बटालियन त्या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी पावसामध्ये, ह्याच्या उन्हामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः रक्षण करत असतात. आणि आज आपल्या देशात मला दाखवा, हे सगळे असताना बटालियन असताना गुजराती बटालियन आहे का? मारवाडी बटालियन आहे का? हे नाही आहे. पण आपल्या देशातल्या गोरगरिबांचा पैसा लुटून नेणाऱ्यामध्ये सगळे राहुल, मोहसिन, भिक्सी सगळे गुजराती कसे? हा प्रश्न आहे. आपल्या लोकांचे हजारो कोटी रुपये यांनी पळवून नेलेले आहेत आणि त्याग करायला मारायला आपली लोक आहेत. मित्रांनो, म्हणून याचा निषेध कुठेतरी केला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थाने मराठा या समाजाचे सकल मराठा समाज त्यांनी सगळ्यांना घेऊन आज जो या ठिकाणी आवाज उठवला, याच्या श्रद्धांजली वाहिली आणि केंद्र सरकारला तुम्ही डोळे उघडा म्हणून हा कॅन्डल मोर्चा काढला. खरंच हे म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. आपण या सर्व अशी घटना परत होऊ नये एवढी आता सरकार पुढे नाही आपण प्रार्थना करायची, आपल्या परमेश्वरापुढे करू.
हे शंकर भगवान जय श्रीराम नुसता नारा करताय, पण श्रीरामाने आमचं रक्षण बी केलं पाहिजे। ही बुद्धी श्रीराम आणि परमेश्वर त्या केंद्र सरकारला देवो आणि त्यांनी आमचं रक्षण करो, पुढं अशी घटना घडू नये एवढीच आपण इच्छा बाळगू। आणि या ठिकाणी आज जे सर्व देशप्रेमाने भक्तिप्रेमाने आणि त्या ज्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेत त्यांचं मी या ठिकाणी खरंच कौतुक करतो। मुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ हे आपले मनोगत व्यक्त करतील। 22 तारखेला हा जो भ्याड हल्ला झाला की जे हिंदू विचारून गोळ्या मारल्या गेल्या त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि अशी घटना सरकारकडून परत होता कामा नये हे आमचं म्हणणं आहे। पुणे डिजिटल मीडियामध्ये आपण स्वागत आहे। आज जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याविषयी महिला मंडळानुसार ही घटना घडलेली आहे। काही लोकांचे नवीन लग्न झालेले होते, त्यांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना मित्रांना मारण्यात आलं, त्यांची जी हळहळ झालेली आहे। तर काही महिलांच्या वतीनं आपण महिला आघाडी असल्यामुळं आपण काही इच्छित सांगू शकता? पुणे डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। जे बोलताय तर केंद्र सरकार आता इतका मोठा भ्याड हल्ला यांनी करण्यात आला आहे, त्या सरकारला आपण काय सांगू शकतो? त्या सरकारला एवढंच सांगू शकतो की तुम्ही सुरक्षा वाढवा पहिल्यांदा, आणि जे गृहमंत्री आहेत त्यांना जर काम जमत नसेल तर राजीनामा द्या, आणि जे काम करण्याजोगे आहेत त्यांच्याकडे पद्धती करा। नमस्कार, आज रॅलीमध्ये आपण जी रॅली काढलेली आहे या रॅलीला आणि जो भ्याड हल्ला झाला आहे तर सरकारकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे? मी नितीन जाधव, महाराष्ट्र प्रदेश पवार पक्ष 35 वर्षामधला हा सगळ्यात मोठा हल्ला सगळ्यात पुस्तकांमध्ये डिक्लेअर केला। जे 27 निरपराध पर्यटक त्या ठिकाणी आज मारले गेले, पहिल्यांदा पाकिस्तानच्या या ठिकाणी आमच्या दहशतवादाच्या या ठिकाणी आमच्या निषेध करतो। तर ही दुर्दैवी घटना ज्या पद्धतीने आमच्या काही सहकार्याने सांगितलं की एखादा अपघात झाल्यानंतर त्या माणसाला राजीनामा द्यावा लागतो, त्याच पद्धतीने या सरकारने तिथे असलेले चेकपोस्ट काय हलवले गेले, हा पहिला एक पॉईंट आहे। त्याच्यानंतर जर पहलगामनंतर अंबरनाथ हे शेवटचं स्थान त्या ठिकाणी असताना त्याच्यानंतर पाकिस्तानचे बॉर्डर असताना त्या ठिकाणी सुरक्षा का वाढवली गेली नाही? ज्या ठिकाणी असे हल्ले मागच्या अमरनाथला सुद्धा हा हल्ला झाला, वैष्णोदेवीच्या ठिकाणी सुद्धा हा हल्ला झाला, परंतु हे हल्ले होतात कसे याची या सरकारने काळजी घेतली पाहिजे आणि असे हल्ले न होण्यासाठी काय सुविधा केल्या पाहिजे ते केलं पाहिजे। परंतु या सरकारचा हा जो गैरकारभार आहे हा कुठेतरी आपल्या लोकांना महाराष्ट्रातल्या देशाच्या 27 लोकांना जीव गमवावे लागले आणि अशा घटना पुढे घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा त्या ठिकाणी आहे आणि आमच्या खडक समाजातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहे। हा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थच अखिल कन्नड महासंघाच्या वतीने हा केलेला आहे आणि जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीने महासंघाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत।